ओके, आपला क्वेश्चन असा होता. ओके, क्वेश्चन वॉज डिटर्मिनंट ऑफ युनिटरी मॅट्रायसेस आर. युनिटरी मॅट्रायसेस आर. बरं ठीक आहे, युनिटरी मॅट्रिक्स असेल. येस, युनिटरी मॅट्रिक्स कोणता असतो? ए इंटू एस. व्हॉट इज मीन बाय युनिटरी मॅट्रिक्स? युनिटरी मॅट्रिक्स कोणता असतो? बरोबर, ए इंटू ए थिटा इज इक्वल टू आय. ओके, आणि आपल्याला काय करायचं आहे, यांचा डिटर्मिनंट फाइंड आउट करायचा आहे. तर काय करूया, दोन्ही साला डिटर्मिनंट अप्लाय करूया. सो वी गेट डिटर्मिनंट ऑफ ए इंटू ए थिटा विच इज इक्वल टू आयडेंटिटी. सो वी कॅन सेपरेट. ओके, बरोबर 1 येईल इथे. ठीक आहे, सो ऑब्झर्व करून सांगा बरं, डिटर्मिनंट ऑफ ए काय असू शकतो? प्लस मायनस आय और प्लस मायनस 1. बरं ठीक आहे, लेट्स चेक. काय असेल? ए इंटू ए थिटा. ठीक आहे, डिटर्मिनंट ऑफ ए विल बी ॲज इट इज. व्हॉट विल बी द डिटर्मिनंट ऑफ ए थिटा? बरोबर, डिटर्मिनंट ऑफ ए कॉन्ज्युगेट. बरोबर, थिटा मध्ये काय आहे? ट्रान्सपोज पण आहे, कॉन्ज्युगेट पण आहे. बरोबर, ट्रान्सपोज आहे तो काय डिटर्मिनंट अफेक्ट करत नाही, पण कॉन्ज्युगेट असेल तर तो काय करतो? डिटर्मिनंट ऑफ ए बार देईल. ओके, सो हियर वी गेट 1. ओके, अँड वी नो दॅट झेड इंटू झेड बार. ओके, झेड इंटू झेड बार इज नथिंग बट मॉड झेड स्क्वेअर ना, म्हणजे मॉड ऑफ डिटर्मिनंट ऑफ ए इट्स स्क्वेअर विच इज इक्वल टू 1. ओके, आतलं जे व्हर्टिकल साइन आहे ते डिटर्मिनंट आहे, बाहेरचं व्हर्टिकल साइन आहे ते मॉडचं आहे. ओके, इज इक्वल टू स्क्वेअर. ओके, स्क्वेअर रूट, टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड्स काय मिळेल मला? डिटर्मिनंट ऑफ ए इज इक्वल टू 1. डिटर्मिनंट इज पॉझिटिव्ह क्वांटिटी. ओके, त्यांचा स्क्वेअर काय मिळतोय? पॉझिटिव्ह मिळतो. सो डिटर्मिनंट ऑफ ए इज इक्वल टू काय मिळते? एक मिनिट, सॉरी. मॉड ऑफ डिटर्मिनंट ऑफ ए इज इक्वल टू 1. ओके, मॉड ऑफ डिटर्मिनंट ऑफ ए इज इक्वल टू 1 म्हणजेच काय सांगू शकतो? डिटर्मिनंट शुड बी ऑफ युनिट मॉड्युलस. ओके, नॉट ओनली प्लस मायनस दिस, हे पण येतील त्याच्यामध्ये. 1 बाय स्क्वेअर रूट ऑफ 2 प्लस आय बाय स्क्वेअर रूट ऑफ 2. ठीक आहे, या दोघांचं मॉड्युलस काय आहे तो चेक करा बरं. हा जर डिटर्मिनंट असेल, डिटर्मिनंटची व्हॅल्यू ही चालते का बघूया. डिटर्मिनंट ऑफ ए इज इक्वल टू दिस. इफ वी टेक द mod of the determinant of a, so we will take the mod of this term. Mod of this term will be a square. A square will be 1 by 2. B square will be also 1 by 2. Determinant will be 1. ठीक आहे, नॉट ओनली प्लस मायनस आय अँड प्लस मायनस 1 या फॉर्म मधले पण असतील. कोणते डिटर्मिनंट असेल ज्यांचा पण मॉड्युलस काय असेल? 1 असेल, ते सगळे नंबर याच्यामध्ये असणार आहेत. ठीक आहे, सो वी कॅन मेन्शन दॅट डिटर्मिनंट ऑफ द unitary matrices are of unit modulus. Okay, are of a unit modulus. Okay, unit modulus चे असतील. ओके, नाउ लेट्स मूव टू द एक्झाम्पल. बट ठीक आहे, खालीलपैकी कोणते ट्रू आहेत ते बघूया. ओके, सो द क्वेश्चन इज विच ऑफ द पॉसिबल व्हॅल्यूज ऑफ the possible values of determinant of unitary matrices. The possible value of determinant matrices is R. Okay, काय असतील? Okay, first one is identity, second one is minus I, third one is W. W means what? Omega. Omega means what? Third root of unity. Okay, fourth one is W square. ओके, म्हणजे याचं जे रूट असतात ना, एक्स क्यूब मायनस 1 इक्वल टू 0, याचे जे रूट्स असतात ते काय असतात? डब्ल्यू आणि डब्ल्यू स्क्वेअर असतात. ओके, फोर्थ वन. फिफ्थ वन इज ए रेस टू आय टाइम्स ऑफ 2 पाय बाय 2022. Okay, so sixth one is root 2 e raised to I times of pi by 4. Okay, seventh example is 1. Eighth example is minus 1. Okay, ninth example is 1 by square root of 2 I times of square root of 2. 10th 1 upon square root of root 3 by 2
√3/2 प्लस I/2. ठीक आहे. खालीपैकी कोणते पॉसिबल व्हॅल्यूज ऑफ डिटर्मिनंट ऑफ युनिटरी मॅट्रिसेस असतील? ज्यांचा मॉड्युलस 1 असेल ते सगळे काय असतील? पॉसिबल असतील. ठीक आहे. आय चा मॉड्युलस काय येतो? व्हॉट इज द मॉड्युलस ऑफ आय? व्हॉट इज द मॉड्युलस ऑफ आय? 1. मॉड्युलस ऑफ मायनस आय? 1. म्हणजे हे दोन्ही पण पॉसिबल असू शकतात. ओके, पॉसिबिलिटी आहे. ओके, थर्ड वन, ओमेगा क्यूब रूट ऑफ युनिटी काय असेल? एस काय असेल? हा पण असतो, वाटलं तर चेक करून बघा. ओके, काय असेल? एक्स क्यूब मायनस 1 चे रूट्स असतात डब्ल्यू आणि डब्ल्यू स्क्वेअर. म्हणजे कसं एक्सप्लेन करू शकतो आपण? एक्स मायनस 1 एक्स स्क्वेअर प्लस एक्स प्लस 1 हे असं स्प्लिट करू शकतो. याचे रूट्स फाइंड आउट करा, या पॉलिनॉमियलचे रूट फाइंड आउट करून त्यांचा मॉड्युलस चेक करा, 1 येतो. ठीक आहे. सो थर्ड आणि फोर्थ दोन्ही पण काय असतील? पॉसिबल असतील. नाव फिफ्थ वन, 5 नंबरचं पॉसिबल असेल का? 5 नंबरचं पॉसिबल असेल का? मॉड ऑफ p रेस टू i थिटा विच इज इक्वल टू मॉड ऑफ कॉस थिटा प्लस i साइन थिटा. ओके, मॉड घेतोय त्यामुळे इथे काय म्हणजे स्क्वेअर रूट ऑफ कॉस स्क्वेअर प्लस साइन स्क्वेअर. इज इट 1? ही व्हॅल्यू 1 येते का? येस, इट इज ऑलवेज 1. a रेस टू i टाइम्स एनिथिंग, a रेस टू i टाइम्स एनिथिंग, काही घ्या, मंकी डॉंकी काही पुट करा थिटा, व्हॅल्यू काय येणार आहे? 1च येणार आहे. सो फिफ्थ वन पॉसिबल आहे का? येस, इट्स पॉसिबल. ओके, व्हॉट अबाउट दी सिक्स्थ वन? हे पॉसिबल असेल का? मॉड घेतला दोन्ही साइडला. ओके, मॉड घेतल्यानंतर मॉड ऑफ स्क्वेअर रूट ऑफ टू मॉड ऑफ दिस टर्म, मॉड ऑफ दिस टर्म विल बी 1 इंटू मॉड ऑफ दिस टर्म. 1 येते का? नो, सो इट्स नॉट पॉसिबल. 1 विल बी ऑलवेज पॉसिबल, मायनस 1 विल बी ऑलवेज पॉसिबल. 9th वन, 9 नंबरचं पॉसिबल असेल का? येस, आता चेक करून बघितलं. 10 नंबरचं पॉसिबल असेल का? स्क्वेअर केला, मॉड यांचा मॉड घेतला, स्क्वेअर केला, स्क्वेअर रूट ऑफ 3/4 प्लस 1/4. 3/4 प्लस 1/4 इज 4/4. 4/4 इज 1. स्क्वेअर रूट ऑफ 1 इज 1. सो इट इज ऑल्सो पॉसिबल. ठीक आहे, या सगळ्या काय आहेत? पॉसिबल व्हॅल्यूज आहेत. ठीक आहे. व्हॉट विल बी द डिटर्मिनंट ऑफ द स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्स ऑफ ऑड ऑर्डर? Yes, what will be the determinant of skew symmetric matrix of odd order? 0. ओके, बरं ठीक आहे, चेक करूया. डिटर्मिनंट ऑफ skew symmetric matrix of odd order is dot 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 dot. if determinant of a, बरं ठीक आहे, a हा मॅट्रिक्स देन बाय एन ऑर्डरचा आहे. डिटर्मिनंट ऑफ a इज इक्वल टू स्मॉल a, देन डिटर्मिनंट ऑफ के ए काय येईल? डिटर्मिनंट ऑफ a इज a. सो व्हॉट इज द डिटर्मिनंट ऑफ k? k रेस टू n इंटू a येतं, हे लक्षात ठेवा. कारण प्रत्येक रो मधून k कॉमन घेणार. n रो असतील तर k n टाइम्स बाहेर येईल. हे सेम घेतलेलं आहे लास्ट टाइम. ठीक आहे, मग सिमिलर वे ने काय करायचं आपल्याला? याचा डिटर्मिनंट कॅल्क्युलेट करायचा आहे. ओके, स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्स म्हणजे प्रॉपर्टी काय असते? a इज इक्वल टू मायनस a ट्रान्सपोज. ठीक आहे, नाउ टेक द डिटर्मिनंट. Okay, good. So take the determinant on both sides. So what we will get? Determinant of A into determinant of minus A transpose. ठीक आहे. So determinant of A will be as it is, minus sign आहे, म्हणजे K म्हणजेच काय येते? -1 आहे. म्हणजे इथे काय लिहितो मी? -1 raised to n. ओके, गुड. into A transpose. तोपर्यंत इथे A transpose लिहितो. So what we will get? Determinant of A is equal to -1 raised to n into A transpose. Determinant of A transpose is determinant of A itself. बरोबर. आता समजा n ची ऑर्डर काय सांगितलं त्यांनी आपल्याला? ऑड ऑर्डर सांगितल्या. ऑड ऑर्डर सांगितलं म्हणजे याची व्हॅल्यू काय येईल? -1 raised to n. -1 येईल का? म्हणजेच काय मिळेल? 2 टाइम्स ऑफ डिटर्मिनंट ऑफ A is equal to 0. So that is we get determinant of A is equal to 0. So determinant of skew symmetric matrix of odd order is always 0.
ओके, आणि इव्हन ऑर्डरचा असेल तर त्यासाठी आपण काहीही कमेंट करू शकत नाही. इव्हन ऑर्डरची असेल तर त्याचा डिटर्मिनंट काहीही येऊ शकतो. ठीक आहे. ओके, फॉर एक्झाम्पल तुम्ही म्हटलं चेक करू शकता. ओके, फॉर एक्झाम्पल ओके, ए हा मॅट्रिक्स घेतो मी ऑड ऑर्डरचा. सो 0 0 0 ए बी सी -a -b -c ह्या मॅट्रिक्सचा डिटर्मिनंट कॅल्क्युलेट करा. काय येतो, 0 येतो का चेक करा फक्त. ठीक आहे, ऑड ऑर्डरचा आहे आणि स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्स आहे, सो चेक करा. ठीक आहे, नाउ लेट्स मूव टू द नेक्स्ट एक्झाम्पल. if capital A is equal to aij, की याची ऑर्डर काय असेल, m क्रॉस n असेल, where aij is equal to I square minus j square. ओके, aij ची व्हॅल्यू काय असेल, I square minus j square असेल फॉर ऑल I, j. then determinant of a may be काय असू शकतो. ओके, पॉसिबल व्हॅल्यूज काय असू शकतात. बरं ठीक आहे, डिटर्मिनंट काय कॅल्क्युलेट करतो म्हणजे इथे स्क्वेअर मॅट्रिक्स पाहिजे, सो आय विल टेक हियर n क्रॉस n. ठीक आहे, सो युअर फर्स्ट ऑप्शन इज 0, सेकंड ऑप्शन इज 1, थर्ड ऑप्शन इज 2 and fourth option is any number. म्हणजे या डिटर्मिनंटची व्हॅल्यू कोणताही नंबर असू शकतो. ठीक आहे, सो ठीक आहे. ओके, हा जो मॅट्रिक्स आहे फाइंड आउट करायचा आहे. सो लेट अस टेक द मॅट्रिक्स. काय असेल, येस काय असेल, 0. बरं ठीक आहे, फाइंड आउट करण्याचा प्रयत्न करूया. ओके, पहिला एलिमेंट मी घेतो इथे. पहिला एलिमेंट काय येईल, ए आय जे, म्हणजे A11 पोझिशन आहे, म्हणजेच काय लिहिते 1 स्क्वेअर मायनस 1 स्क्वेअर. सेकंड एलिमेंट काय येईल, 1 स्क्वेअर मायनस 3 स्क्वेअर अप टू सो ऑन 1 स्क्वेअर मायनस n स्क्वेअर. ओके, सेकंड रो काय येईल, 2 स्क्वेअर मायनस 1 स्क्वेअर. बरोबर, हे अशा फॉर्म मध्ये काहीतरी येईल. ओके, 2 स्क्वेअर मायनस n स्क्वेअर. थर्ड रो एक लिहितो, 3 स्क्वेअर मायनस 1 स्क्वेअर, 3 स्क्वेअर मायनस 2 स्क्वेअर, 3 स्क्वेअर मायनस 3 स्क्वेअर अप टू सो ऑन 3 स्क्वेअर मायनस n स्क्वेअर अप टू सो ऑन n स्क्वेअर मायनस 1 स्क्वेअर, n स्क्वेअर मायनस 2 स्क्वेअर, n स्क्वेअर मायनस 3 स्क्वेअर अप टू सो ऑन n स्क्वेअर मायनस n स्क्वेअर. ओके, हा तुमचा मॅट्रिक्स आहे. ठीक आहे, बरं ठीक आहे. काय करतो मी आता, सेकंड रो मधून फर्स्ट रो मायनस करतो, थर्ड रो मधून फर्स्ट रो मायनस करतो, म्हणजे सेकंड पासून जी लास्ट रो आहे त्याच्यामधून फर्स्ट रो मी मायनस करतो. सो इन जनरल आर आय मध्ये काय चेंज करतो, आर मायनस R1 घेतो मी ते. ठीक आहे, सो ए मध्ये काय चेंज होतील, बरं ठीक आहे. ओके, डिटर्मिनंट कॅल्क्युलेट करतोय ना आपण. ओके, रो मध्ये असे रो ट्रान्सफॉर्मेशन केले, डिटर्मिनंट मध्ये काही चेंज होतो का, नाही होत. ओके, बघितलंय आपण. ओके, बरं ठीक आहे, काय येईल मग, सेकंड रो काय येईल, सेकंड रो मध्ये काय चेंज होईल, इथे बघा, याच्यातून ही क्वांटिटी मायनस करा, -1 स्क्वेअर प्लस 1 स्क्वेअर, म्हणजे काय येईल इथे, काय चेंज होतील, याच्यातून ही मायनस करा, काय येईल, 2 स्क्वेअर मायनस 1 स्क्वेअर येईल. ओके, हा पहिली टर्म अशी झाली. सेकंड टर्म काय येईल, 2 स्क्वेअर मायनस 1 स्क्वेअर येईल का इथे, इथली टर्म काय येईल, बरोबर, 2 स्क्वेअर मायनस 1 स्क्वेअर, 2 स्क्वेअर मायनस 1 स्क्वेअर, 2 स्क्वेअर मायनस 1 स्क्वेअर. थर्ड रो मध्ये काय चेंज होते बघा, बघू सांगा मला, थर्ड रो मध्ये काय चेंज होईल, काय येईल, ओके, याच्यातून ही मायनस केले म्हणजे 3 स्क्वेअर मायनस 1 स्क्वेअर येईल इथे. इथे काय येईल बघा,
टू स्क्वेअर कॅन्सल होईल, 3 स्क्वेअर मायनस 1 स्क्वेअरच येईल. 3 स्क्वेअर मायनस 1 स्क्वेअर अप टू सो ऑन 3 स्क्वेअर मायनस 1 स्क्वेअर. बरोबर, म्हणजे सगळीकडे येते. सेकंड रो मध्ये 2 स्क्वेअर मायनस 1 स्क्वेअर, थर्ड रो मध्ये 3 स्क्वेअर मायनस 1 स्क्वेअर, nth रो मध्ये काय येईल, n स्क्वेअर मायनस 1 स्क्वेअर येईल इथे सगळीकडे. बरोबर, सो वी विल गेट लाईक दिस मायनस n स्क्वेअर मायनस 1 स्क्वेअर मायनस 1 स्क्वेअर. बट ठीक आहे, आता काय करूया, डिटरमिनंट कॅल्क्युलेट करण्यासाठी ओके सेकंड रो मधून काय कॉमन घेऊ शकतो, 2 स्क्वेअर मायनस 1 स्क्वेअर कॉमन घेऊ शकतो. सो 2 स्क्वेअर मायनस 1 स्क्वेअर, ओके 3 स्क्वेअर मायनस 1 स्क्वेअर अप टू सो ऑन n स्क्वेअर मायनस 1 स्क्वेअर. ओके, असं सगळं कॉमन घेतलं. ओके, आता शिल्लक काय राहिली ते स्क्वेअर मॅट्रिक्स मध्ये. ओके 1 स्क्वेअर मायनस 1 स्क्वेअर, 2 स्क्वेअर मायनस सॉरी 1 स्क्वेअर मायनस, व्हॉट इज द डिटरमिनंट नाव, डिटरमिनंटची व्हॅल्यू काय आली. ओके 0 येते. 1 मायनस 3 स्क्वेअर अप टू सो ऑन 1 स्क्वेअर मायनस n स्क्वेअर. ओके 2 स्क्वेअर मायनस 1 स्क्वेअर, 2 स्क्वेअर मायनस 1 स्क्वेअर, 2 स्क्वेअर मायनस 1 स्क्वेअर अप टू सो ऑन 2 स्क्वेअर मायनस 1 स्क्वेअर, 3 स्क्वेअर मायनस 1 स्क्वेअर, 3 स्क्वेअर मायनस 1 स्क्वेअर. ओ सॉरी 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 सॉरी, सगळीकडे 1 ही टर्म आली पाहिजे ना. ओके सॉरी, कॉमन टर्म घेतलं म्हणजे सगळीकडे 1 टर्म आली पाहिजे. 1 1 1 अप टू सो ऑन 1, 1 1 1 अप टू सो ऑन 1, 1 1 1 अप टू सो ऑन 1. व्हॉट विल बी द डिटरमिनंट. ओके 0 येईल. ओके 0 येईल. ओके डिटरमिनंट काय येईल, 0 येईल. बट ठीक आहे, समजा मॅट्रिक्सची ऑर्डर 2 असेल तर काय येईल, मॅट्रिक्सची ऑर्डर 2 असेल तर काय येईल. येस, मॅट्रिक्सची ऑर्डर 2 असेल तर काय येईल. ओके देन डिटरमिनंट ऑफ a is equal to 0 when n is greater than or equal to 3 and determinant of a is equal to ओके 2/2 चा मॅट्रिक्स असेल. इथे बघा 2/2 चा मॅट्रिक्स असेल तर काय मिळेल मला, a is equal to 1 स्क्वेअर मायनस 1 स्क्वेअर, 1 स्क्वेअर मायनस 2 स्क्वेअर, 2 स्क्वेअर मायनस 1 स्क्वेअर, 2 स्क्वेअर मायनस 1 स्क्वेअर असं मिळेल. बरोबर, म्हणजे इथे a is equal to पुन्हा काय मिळेल मला, इथे 0, इथे 1 मायनस 3. ओके किती येत आहेत, 1 मायनस 3 ना, मायनस 3. इथे किती येत आहेत, 2 स्क्वेअर मायनस 1 स्क्वेअर इज 3, 2 स्क्वेअर मायनस 1 स्क्वेअर किती येतात, 3 येतात. ठीक आहे, सो व्हॉट इज द डिटरमिनंट नाव, 9. म्हणजे पॉसिबल व्हॅल्यूज ऑफ डिटरमिनंट काय येतात. एस 1/1 ऑर्डरचा मॅट्रिक्स असेल तर 1/1 ऑर्डरचा मॅट्रिक्स असेल तर काय मिळेल मला, इथे 1 स्क्वेअर मायनस 1 स्क्वेअर इज इक्वल टू 0. म्हणजेच काय, 2 ऑर्डरचाच फक्त मॅट्रिक्सची व्हॅल्यू काय येते, डिटरमिनंटची व्हॅल्यू काय येते, 9 येते. अदरवाइज सगळ्यांची काय येते, 0 येते. ओके व्हेन n ग्रेटर दॅन इक्वल टू 3 and n equal to 1 and determinant of a is equal to 9 when n is equal to 2. म्हणजे पॉसिबल व्हॅल्यूज ऑफ डिटरमिनंट काय काय आहेत, एक तर 0 येऊ शकतो किंवा 9 येऊ शकतो, या दोन्हीच पॉसिबल आहेत. ओके सो 0 और इथं थर्ड ऑप्शन मी अजून एक ऍड करतो इथे. ओके ई ऑप्शन ऍड करतो 9. म्हणजे कोणकोणते ऑप्शन करेक्ट आहेत, 0 आणि 9 हे ऑप्शन काय आहेत, करेक्ट आहेत. ओके ज्यावेळेस एक्झाम मध्ये क्वेश्चन येतो त्यामध्ये ऑर्डर चेंज करून डिटरमिनंट वेगळा येतो का हे फक्त व्हॅरी करायचं आहे. ठीक आहे, सो त्यामुळे इथे 2 डिटरमिनंटच्या पॉसिबिलिटीज आहेत. ओके नाउ लेट्स मूव टू द डिटरमिनंट ऑफ हर्मिशियन मॅट्रिक्स. ओके हर्मिशियन मॅट्रिक्सच्या डिटरमिनंटची व्हॅल्यू काय असू शकते. येस, डिटरमिनंट ऑफ हर्मिशियन मॅट्रिक्स इज काय असू शकते सांगा बरं. बरोबर, गुड. सो लेट्स चेक. हर्मिशियन मॅट्रिक्स आहे, कॅपिटल ए इज अ हर्मिशियन, capital A is a Hermitian matrix, then A into sorry then A theta is equal to काय सांगू शकतो आपण, A येतं.
ठीक आहे, दोन्ही साईडला डिटर्मिनंट घेतो. डिटर्मिनंट ऑफ ए थिटा इक्वल टू डिटर्मिनंट ऑफ ए. डिटर्मिनंट ऑफ ए थिटा इज डिटर्मिनंट ऑफ ए इट्स बार अँड डिटर्मिनंट ऑफ ए. म्हणजे झेड इज इक्वल टू झेड बार कधी मिळतं, जर तो रिअल नंबर असेल तर. म्हणजे याचा अर्थ काय असेल, डिटर्मिनंट ऑफ ए इज अ रिअल नंबर. ओके, डिटर्मिनंट ऑफ हर्मिशियन मॅट्रिक्स इज अ रिअल नंबर. ठीक आहे. नाव द क्वेश्चन इज, ओके पुढचा क्वेश्चन आहे आपल्याला असा, ओके 7i minus I 1 plus I, okay, minus I 17 13i 4 plus 2i I minus 13i 13 minus 7i I minus 13i. एक मिनिट 4/4 चा मॅट्रिक्स आहे. 1 minus I 4 minus 2i 7i and 19 and determinant of A is equal to, हा जो A is equal to मॅट्रिक्स आहे त्याचा डिटर्मिनंट कोणत्या फॉर्म मध्ये येतोय, x प्लस आय वाय ह्या फॉर्म मध्ये येतोय. देन y इंटू एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस 7x प्लस 11 इज इक्वल टू काय येईल. ओके, फर्स्ट ऑप्शन इज 0, बी ऑप्शन इज 2 प्लस 7i, ओके 2 प्लस 7i 7 प्लस 2i, थर्ड ऑप्शन इज 7 प्लस 2i and D ऑप्शन इज 20. ओके, कोणता ऑप्शन करेक्ट असेल. Yes, which option will be correct? इथे I minus I 1 plus I 1 minus I 13i minus 13i 4 plus 2i 4 minus 2i minus 7i 7i. कोणता मॅट्रिक्स आहे, कोणत्या फॉर्मचा मॅट्रिक्स आहे, हर्मिशियन. कैपिटल A is Hermitian matrix. So capital A is Hermitian matrix and determinant of A is equal to x plus I y दिला आहे. So determinant of A काय येईल, determinant of capital A is real. Capital A is real means y ची व्हॅल्यू काय येईल, 0. y is equal to 0. if y equal to 0, मी इकडे काही पण असू देत ना, काय फरक पडतो, आन्सर काय येणार 0. so that will be your answer. ठीक आहे. now let's move to the skew Hermitian matrix. skew Hermitian matrix चा डिटर्मिनंट काय येईल सांगा बरं. काय येईल, बरं ठीक आहे, लेटेस्ट चेक. ओके, कॅपिटल ए इज स्क्यू सिमेट्रिक. कॅपिटल ए इज स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्स. स्क्यू सिमेट्रिक आहे याचा अर्थ काय असेल, ए थिटा इज इक्वल टू मायनस ए मिळेल. ठीक आहे. सो डिटर्मिनंट ऑफ ए थिटा इज इक्वल टू डिटर्मिनंट ऑफ मायनस ए. ओके, दिस डिटर्मिनंट विल बी बार इज इक्वल टू, एकच मिनिट हा बरोबर, इथे काय येईल -1/n, वेट म्हणजे -1/n इंटू डिटर्मिनंट ऑफ ए. बरं ठीक आहे. जर n जर इवन असेल आणि ऑड असेल तर ना दोन केसेस होतील. आता डिटर्मिनंट ऑफ ए इज इक्वल टू, सॉरी डिटर्मिनंट ऑफ ए बार इज इक्वल टू डिटर्मिनंट ऑफ ए. बरोबर, डिटर्मिनंट ऑफ ए बार इज इक्वल टू डिटर्मिनंट ऑफ ए.
इफ एन इज इवन. ओके, मग त्यावेळेस काय सांगू शकतो? एन इज इवन, स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्स. रिअल नंबर काय एनी येऊ शकतो. ओके, इथे डिटर्मिनंट काय येईल? रिअल. ओके, आणि डिटर्मिनंट ऑफ इथे काय मिळेल मला? इथे मायनस इफ एन इज ऑड. एन इज ऑड, एन इज ऑड देन काय असला पाहिजे? प्युअरली इमॅजिनरी. देन डिटर्मिनंट ऑफ ए इज प्युअरली इमॅजिनरी. ठीक आहे, एक एक्झाम्पल घेऊन बघूया जरा. ठीक आहे, स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्स ऑफ इवन ऑर्डर. स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्स I 2I 7 plus 2I minus 7 plus 2I. ठीक आहे, डिटर्मिनंट कॅल्क्युलेट करा. काय येतो बघा, बघू जरा. -2 -4 -49. बरोबर. काय शकतो? एनी रियल नंबर, एनी रियल नंबर और. ठीक आहे, सो इथे काय म्हणतो? एनी रियल नंबर म्हणतो. एनी रियल नंबर. ठीक आहे, so this is our determinant. Okay, now let's move to the next point. ठीक है, now let's move to the question. Okay, so the question is, if capital A is a square matrix, capital A is a square matrix of order 3 such that first one is a cube is equal to minus a, second one is a raised to 4 is equal to 2 times of a square, third one is a square is equal to 5a, and fourth one is a raised to 4 equal to 3a. Then find determinant of a in each cases, in each of the example. ठीक आहे, मग आता काय करायचं आपल्याला? त्यांनी ह्या कंडिशन दिल्यात. पहिली कंडिशन घेतो मी. त्यांनी देताना काय दिलंय? ए क्यूब इज इक्वल टू मायनस ए दिलंय. ठीक आहे, ए क्यूब इज इक्वल टू मायनस ए दिलंय. जर ए क्यूब इज इक्वल टू मायनस ए असेल तर पॉसिबल व्हॅल्यूज ऑफ डिटर्मिनंट ऑफ ए काय असतील ते फाइंड आउट करायचं आहे. ठीक आहे, सो ए क्यूब इज इक्वल टू ए दिले, डिटर्मिनंट कॅल्क्युलेट करायचं. सो टेक द डिटर्मिनंट ऑफ बोथ साइड. सो व्हाट वी गेट? डिटर्मिनंट ऑफ ए क्यूब इज इक्वल टू मायनस डिटर्मिनंट ऑफ ए. ओके, इथे मला काय मिळेल? डिटर्मिनंट ऑफ ए क्यूब. राईट हँड साइडला इथे काय मिळेल बरं सांगू शकताय? इथे काय मिळेल? काय मिळेल मला इथे? -1/3 इंटू डिटर्मिनंट ऑफ ए मिळेल. बरोबर ना? के ए असेल तर काय करतो? कॉन्स्टंट टर्म आपण ऑर्डर किती आहे त्याच्यावरून काय करतो? कॉमन घेतो. इथे ऑर्डर किती दिले? 3 दिले, त्यामुळे इथे काय मिळेल? इंटू डिटर्मिनंट ऑफ ए मीन्स इथे काय मिळेल मला? असं मिळेल. ठीक आहे, सो डिटर्मिनंट ऑफ ए. सो व्हॉट वी विल गेट? डिटर्मिनंट ऑफ ए स्क्वेअर इज इक्वल टू, सॉरी, इथे डिटर्मिनंट ऑफ ए कॉमन घ्यावं लागेल ना. ही टर्म मी लेफ्ट हँड साइडला घेतो. ओके, काय मिळेल मला? डिटर्मिनंट ऑफ ए क्यूब प्लस डिटर्मिनंट ऑफ ए इज इक्वल टू 0. सो डिटर्मिनंट ऑफ ए कॉमन घेतलं, काय मिळेल मला इथे? डिटर्मिनंट ऑफ ए स्क्वेअर प्लस 1 इज इक्वल टू 0. मग याचा अर्थ डिटर्मिनंट ऑफ ए च्या व्हॅल्यूज काय असू शकतात? एक तर 0 असू शकतात किंवा डिटर्मिनंट ऑफ ए स्क्वेअर इज इक्वल टू -1 असेल. म्हणजेच काय? डिटर्मिनंट ऑफ ए इज इक्वल टू काय असेल? प्लस मायनस आय असतील. सो डिटर्मिनंट ऑफ ए चे पॉसिबल व्हॅल्यूज काय आहेत? डिटर्मिनंट ऑफ ए इज इक्वल टू 0 और आय or a minus I. These are the possible values of the determinant of A. Now take the second example. A raised to 4 is equal to 2 times of A square. Okay, A raised to 4 is equal to 2 times of A square. Okay, now take the determinant on both sides. आता मी ते डायरेक्ट लिहितो.
डिटर्मिनंट ऑफ a रेस टू 4 इज इक्वल टू, ओके 2 चं काय होईल, 2 चं काय होईल इथे, ओके गुड, 2 क्यूब बाहेर येईल इथे. सो डिटर्मिनंट ऑफ a रेस टू 4 मायनस 8 टाइम्स ऑफ डिटर्मिनंट ऑफ 8 स्क्वेअर इक्वल टू 0. डिटर्मिनंट ऑफ a स्क्वेअर कॉमन घेतो, सो डिटर्मिनंट ऑफ a स्क्वेअर मायनस 8 इक्वल टू 0. याचा अर्थ काय असेल, डिटर्मिनंट ऑफ a स्क्वेअर इज इक्वल टू 0, और इथे डिटर्मिनंट पाहिजे, डिटर्मिनंट ऑफ a स्क्वेअर इज इक्वल टू 8, which implies determinant of a is equal to 0 or a determinant of a is equal to plus minus 2 square root of 2. Okay, these are the possible values of determinant of a. Okay, now move to the third one. Okay, a square is equal to 5a. Okay, a square is equal to 5a. a square is equal to 5a. ओके, दोन्ही साइडला काय करतो, डिटर्मिनंट ऑफ a square is equal to 5 cube. 5 cube is 125 into determinant of a. I will take determinant of a common, so determinant of a minus 125 is equal to 0, which implies determinant of a is equal to 0 or determinant of a is equal to 125. ठीक है. Okay, now fourth one is a raised to 4 equal to 3a. yes yes, हा क्यूब का घेतला, डिटर्मिनंट ऑफ ए इज इक्वल टू काय असेल आपला, ए असेल तर डिटर्मिनंट ऑफ के ए काय असतो आपला, इंटू एन ना, आणि एन म्हणजे काय असेल, ऑर्डर ऑफ द मॅट्रिक्स असते, म्हणजे डिटर्मिनंट ऑफ 5 इज इक्वल टू काय येईल, 5 इंटू ऑर्डर किती आहे ते करणार ना आपण, 5 ची पॉवर किती करणार, जी ऑर्डर असेल 3 करणार, बरोबर, जे असेल ती करणार ना. मग इथे मॅट्रिक्सची ऑर्डर किती दिली आपल्याला, 3 दिले, म्हणजे 5 रेस टू किती घेणार, 3 चूज करणार आपण, त्यामुळे इथे आपण 5 रेस टू 3 केले, सो 125. ठीक आहे, झालं क्लिअर. ओके ठीक आहे. नाउ द a स्क्वेअर, ओके लास्ट वन, a रेस टू 4 इक्वल टू 3a. ओके, a रेस टू 4 इक्वल टू 3a, a रेस टू 4 इक्वल टू 3a. सो वी गेट डिटर्मिनंट ऑफ a रेस टू 4 इज इक्वल टू 3 क्यूब इंटू डिटर्मिनंट ऑफ a. सो डिटर्मिनंट ऑफ ए कॉमन घेतोय, तर ब्रॅकेट मध्ये काय शिल्लक राहील, डिटर्मिनंट ऑफ ए क्यूब मायनस 27 इक्वल टू 0. सो डिटर्मिनंट ऑफ ए इज इक्वल टू 0 और डिटर्मिनंट ऑफ ए क्यूब इज इक्वल टू 27. सो डिटर्मिनंट ऑफ ए काय येईल सांगा बरं, काय येईल, डिटर्मिनंट ऑफ ए इक्वल टू, ओके ओके गुड, 3w किंवा 3w स्क्वेअर, बरोबर आहे, कारण की याचा क्यूब करून बघा, 3w क्यूब. ओके, दिस इज द क्यूब रूट ऑफ युनिटी. ओके, 3 क्यूब इथे काय येईल, ओके 3 क्यूब येईल, w क्यूब, क्यूब रूट ऑफ युनिटी आहे, त्यामुळे w क्यूब काय येते, 1 येते, बरोबर, म्हणजे याचा पण क्यूब काय येतो, 1 येतो, याचा क्यूब 1 येत असलेला क्यूब रूट काय येणार आहे, 3w येईल ना. येस, तसंच 3w स्क्वेअर. ओके, दीज आर द पॉसिबल व्हॅल्यूज ऑफ, okay, the given matrices. ठीक है, now let's move to the next example. Okay, now let's consider the note. बरं ठीक आहे, समजा मॅट्रिक्स मध्ये, ओके इथे ज्या एंट्रीज आहेत ते सगळे इंटिजर्स आहेत. ओके, इथे सगळ्या एंट्रीज काही इंटिजर्स आहेत, तर डिटर्मिनंटची पण व्हॅल्यू काय येईल, इंटिजरच येईल ना. सगळ्या एंट्रीज इंटिजर असतील तर व्हॅल्यू पण काय येणार आहे, इंटिजरच येईल. डिटर्मिनंटची व्हॅल्यू पण काय येते, इंटिजर येते. ठीक आहे, समजा त्या मॅट्रिक्स मधल्या सगळ्या एंट्रीज काय असतील, रॅशनल असतील, सगळ्या एंट्रीज रॅशनल असलेल्या डिटर्मिनंटची व्हॅल्यू पण काय येईल, रॅशनलच येईल. ओके, ही गोष्ट लक्षात ठेवा. आणि एंट्रीज रिअल असतील तर, येस मॅट्रिक्स मधल्या एंट्रीज पण रिअल असतील तर डिटर्मिनंटची व्हॅल्यू पण काय येते, रिअल येते. ओके, सो नाउ द फर्स्ट नोट इज, if capital A is a matrix with real entries, then determinant of A is real. ठीक है, second one is, if capital A is a matrix with a rational entries, okay rational entries असतील, then determinant of A is
rational number. ठीक है, this will be the rational number. Third one is if determinant of A is a matrix mm, with integer entries, with integer entries, then determinant of A is an integer. बरोबर, या गोष्टी माहित असणं गरजेचं आहे. ठीक आहे. सो नाव द क्वेश्चन इज, ओके, आता आपला क्वेश्चन असा असेल, क्वेश्चन इज इफ कॅपिटल ए इज रियल मॅट्रिक्स सच दॅट, if capital A is a real matrix such that A raised to 4 is equal to 4A, एकच मिनिट, is a matrix of order 3 म्हणतो. Capital A is a real matrix of order 3 such that, एकच मिनिट, order 3 such that A raised to 4 equal to 3A, A raised to 4 equal to wait a minute, confusion होते माझं. So such that A raised to 4 is equal to 4A, then determinant of A may be, okay, possible values काय काय असू शकतात विचारलंय त्यांनी. फर्स्ट ऑप्शन इज 0, okay, सेकंड ऑप्शन इज 4, थर्ड ऑप्शन इज 4W, ओके, फोर्थ ऑप्शन इज 4W स्क्वेअर. ठीक आहे. सो दिस इज द क्वेश्चन. कोणकोणते ऑप्शन करेक्ट असतील हो? येस, कोणकोणते ऑप्शन करेक्ट असतील? मॅट्रिक्सची ऑर्डर पण दिले, 3 दिले आपल्याला. सो डिटर्मिनंट ऑफ A raised to 4 इक्वल टू 4 क्यूब इंटू डिटर्मिनंट ऑफ A. ठीक आहे. ओ सॉरी, मॅट्रिक्स ऑफ ऑर्डर 3 काय? ओके, सगळे ऑप्शन येतील. लेटेस्ट चेक. ओके, डिटर्मिनंट ऑफ A क्यूब मायनस 4 क्यूबच लिहितो इथे, विच इज इक्वल टू 0. सो डिटर्मिनंट ऑफ A इज इक्वल टू 0 और डिटर्मिनंट ऑफ A क्यूब इज इक्वल टू 4 क्यूब. म्हणजे डिटर्मिनंट ऑफ A इज इक्वल टू काय मिळेल? 4, 4W, 4W स्क्वेअर. ठीक आहे. सो हे तर काय सांगितलंय, कोणता मॅट्रिक्स आहे हा? रियल मॅट्रिक्स आहे. म्हणजे डिटर्मिनंटची व्हॅल्यू पण काय असेल? इमॅजिनरी येईल का? नाही ना. सो 0 and 4 विल बी द आन्सर. ओके, मॅट्रिक्स इज रियल, बरोबर, मॅट्रिक्स इज रियल implies determinant of A is also real, which implies determinant of A is equal to 0, 4. एवढ्याच पॉसिबल व्हॅल्यूज आहेत. ठीक आहे. Now let's move to the next example. So now the question is, capital A is an integral matrix. Integral म्हणजे integer entries. Okay, is a integral matrix of order 3. Integral matrix of order 3 such that, okay, such that A cube is equal to 1 by 4A, then determinant of A may be, काय असेल? ओके, सो द ऑप्शन इज, बरं ठीक आहे, काय असतील सांगा बरं. डायरेक्ट आन्सर फाइंड आउट करूया. A cube is equal to 1 by 4A. Okay, so we get here determinant of A cube is equal to 1 by 4 its cube into determinant of A. So determinant of A common घेतलं. So काय मिळेल? determinant of A square minus 1 by 64 is equal to 0. So determinant of A will be काय? determinant of A will be, बरोबर, और डिटर्मिनंट A is equal to प्लस मायनस 1 by 8. मग कोणती पॉसिबल व्हॅल्यू असेल? 0 ओनली. हा, 0च असेल. इंटिग्रल आहे म्हणजे डिटर्मिनंटची पण व्हॅल्यू काय असणार आहे? इंटिजरच असेल. 1 by 8 इज नॉट अ इंटिजर, दॅट्स वाय
our answer will be determinant of A is equal to 0 only. ठीक है. So now if A is a real matrix of order 3 such that, okay, now let's move to the next question. Okay, if capital A is a rational matrix, of order 3, such that A raised to 5 equal to, such that A raised to 4 equal to 5 times of A square, then determinant of A may be, काय काय असू शकतात, फाइंड करून सांगा बरं. 5 cube into determinant of A square. So what we get? Determinant of A square common घेतो. So determinant of A square minus 125 equal to 0. So determinant of A equal to 0, or determinant of A is equal to square root of this guy plus minus 5 square root of 5. So which will be the possible only? Okay, this is not a rational. Okay, this is not a rational number. म्हणजे हे value possible नाहीये. Okay, so the option will be 0 only. ठीक है. Okay, now let's move to the next point. Note, if x raised to n plus a1 x raised to n minus 1 plus a2 x raised to n minus 2 plus up to so on plus an, where each ai belongs to real number, which each ai belongs to r, then complex roots occurs in conjugate pairs. म्हणजे कोणताही पॉलिनॉमियल असेल की ज्याचे कोएफिशिएंट काय असतात, सगळे रियल नंबर असतात, तर त्याच्यामध्ये कोणतेही कॉम्प्लेक्स रूट असतील तर ते कॉन्जुगेट पेयर मध्ये येतात. फॉर एक्झाम्पल, हे जे पॉलिनॉमियल आहे त्याला जर a प्लस आय बी, ओके, a प्लस आय बी हे रूट असेल तर त्यालाच a मायनस आय बी पण काय असतं, हे रूट असतं. ठीक आहे. म्हणजे कोणतेही कॉम्प्लेक्स नंबर कसे येतात, रूट असतील तर ते पेयर्स मध्ये येतात. बरोबर. a मायनस आय बी हे रूट असेल तर a प्लस आय बी हे पण काय असतं, रूट असतं. ठीक आहे. सो ओके, आणि ऑड डिग्रीचं पॉलिनॉमियल असेल, ओके, इफ p ऑफ x इज दी, क्वेश्चन असा आहे, इफ p ऑफ x इज real polynomial of odd degree, then p of x contains at least ... real roots. किती रियल रूट्स असतील त्याला, कमीत कमी ऑड डिग्रीचा असेल तर किती रूट्स असतील त्याला, कमीत कमी एक रूट असणार का, असेल. का सांगा, कारण की जेवढे काय रूट्स येतात ते पेयर्स मध्ये येतात. बरोबर. जर सगळे रूट कॉम्प्लेक्स असतील, ओके, समजा 9 रूट आहेत, त्यापैकी किती रूट्स कॉम्प्लेक्स असू शकतात मॅक्झिमम, येस, यापैकी किती रूट्स हे मॅक्झिमम कॉम्प्लेक्स असू शकतात, हा, म्हणजे 8 टोटल 8 नंबर्स असतील, काय असतील ते कॉम्प्लेक्स असू शकतात. प्लस 1 जो असतो शेवटचा त्याला पेयर नाही, त्यामुळे हा काय असला पाहिजे वरचा, मस्ट बी रियल नंबर. ओके, म्हणजे कोणतंही पॉलिनॉमियल असेल ऑड डिग्रीचं की रियल कोएफिशिएंट असतील तर त्याला ऍटलिस्ट एक रियल रूट असतं. ठीक आहे, ऍटलिस्ट एक रियल रूट असणार आहे. ओके, आणि समजा x प्लस आय बी हे जर रूट असेल त्या पॉलिनॉमियलचं, a प्लस आय बी हे जर रूट असेल तर a मायनस आय बी पण काय असणार आहे, त्या पॉलिनॉमियलचं रूट असणार आहे. ठीक आहे. सो त्या केसमध्ये, ओके, सो वी गेट हिअर, ओके, x मायनस अल्फा प्लस आय बीटा हे रूट आहे. ओके, x मायनस अल्फा प्लस आय बीटा हे रूट आहे. आणि दुसरं रूट कोणतं असेल,
एक्स मायनस अल्फा मायनस आय बीटा हे रूट असेल. ठीक आहे, हेच मी कसं लिहू शकतो? येस, हेच रूट मी कसं लिहू शकतो? ओके, एक्स मायनस अल्फा घेतो इथे, ही टर्म मी सिम्प्लिफाय करतो. एक्स मायनस अल्फा मायनस आय बीटा. ओके, एक्स मायनस अल्फा मायनस आय बीटा. ओके, इथे काय करतो? एक्स मायनस अल्फा प्लस आय बीटा. ओके, सो ए मायनस बी, ए प्लस बी. सो काय येईल? ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. सो वी गेट हिअर एक्स मायनस अल्फा इट्स स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर. ठीक आहे, म्हणजे समजा जे कोणते रूट्स असणार आहेत सगळे कॉम्प्लेक्स रूट असतील. ओके, सगळे रूट काय असतील? कॉम्प्लेक्स रूट असतील. तर कॉन्स्टंट टर्म काय येते? पॉझिटिव्ह येते की निगेटिव्ह येते? सगळे रूट कॉम्प्लेक्स असतील तर जे रूट येतं ते कॉन्स्टंट टर्म येते, पॉझिटिव्ह येते की निगेटिव्ह येते? पॉझिटिव्ह येणार, ऑलवेज पॉझिटिव्ह येणार. म्हणजे कोणतंही पॉलिनॉमियल असेल तर त्या केसमध्ये जी कॉन्स्टंट टर्म आहे ती पॉझिटिव्ह असेल. जर कॉन्स्टंट टर्म पॉझिटिव्ह असेल तर सगळे रूट्स काय असतील? सगळे किंवा काही रूट्स काय असतील? कॉम्प्लेक्स असू शकतात. ठीक आहे, जर ही टर्म निगेटिव्ह असेल, ओके, ही जी टर्म असेल ती निगेटिव्ह असेल तर देअर मस्ट बी अ रिअल सोल्युशन. बरोबर, देअर मस्ट बी अ रिअल सोल्युशन. म्हणजे ही जर कॉन्स्टंट टर्म जर निगेटिव्ह असेल तर देअर मस्ट बी अ रिअल सोल्युशन. तुम्ही व्हेरीफाय करून बघू शकता. कोणतेही पॉलिनॉमियल घ्या, रिअल पॉलिनॉमियल, की ज्याच्यामध्ये कॉन्स्टंट टर्म काय घ्या? पॉझिटिव्ह घ्या. ओके, त्या केसमध्ये तुम्हाला काय मिळेल? एक तरी रिअल रूट मिळेल. ओके, सो दॅट इज इफ, ओके, याच्यावरून काय सांगू शकतो? दॅट इज इफ x raised to n plus an x raised to n minus 1, सॉरी इथे x raised to n plus a1 x raised to n minus 1 plus a2 x raised to n minus 2 plus up to so on plus an equal to 0, where ai belongs to real number. If an is less than 0, an ची व्हॅल्यू काय असेल? लेस दॅन 0 असेल, then equation has at least one real root, has at least one real root. ओके, रिअल पॉलिनॉमियल असेल की ज्याच्यामध्ये कॉन्स्टंट टर्म काय असेल? निगेटिव्ह असेल, तर त्याला एक तरी रिअल रूट काय होतं? एक्झिस्ट होतं. ठीक आहे, हे प्रूव्ह करायचं. नाउ लेट्स मूव्ह टू द नेक्स्ट क्वेश्चन. ओके, क्वेश्चन आपला आता जे नोट सांगितलं त्याच्यावरतीच डिपेंड आहे. सो नाउ द क्वेश्चन इज, इफ कॅपिटल ए अँड कॅपिटल बी, if capital A and capital B are two real matrices of order n, such that determinant of A is greater than 0 and determinant of B is less than 0. Okay, determinant of B is less than 0. So there exist positive real number k, positive real number k, such that determinant of a plus kb equal to 0. ओके, तिथे एक तर रिअल नंबर असा मिळतो की जेणेकरून डिटर्मिनंट ऑफ a प्लस केबी इज इक्वल टू काय असेल? 0 असेल. ओके, क्वेश्चन समजून घ्या. ए आणि बी दोन्ही काय आहेत? रिअल मॅट्रायसेस आहेत की जेणेकरून डिटर्मिनंट ऑफ a ग्रेटर दॅन 0 आणि डिटर्मिनंट ऑफ b काय आहे? लेस दॅन 0 आहे. सो देन देयर एक्झिस्ट अ पॉझिटिव्ह रिअल नंबर. म्हणजे हा जो डिटर्मिनंट आहे, हा जो डिटर्मिनंट येतो, हा काय मिळतो आपल्याला? पॉलिनॉमियल ऑफ डिग्री n मिळतो. ओके, जर तुम्ही आयगन व्हॅल्यूज आणि आयगन वेक्टर्स फाइंड आउट करता ना, a मायनस लॅम्बडा i इज इक्वल टू 0. ओके, आयगन व्हॅल्यू फाइंड आउट करताना मॅट्रिक्सची ए मायनस लॅम्बडा इक्वल टू 0, हे जे मॅट्रिक्सचं डिटर्मिनंट मिळतो, हे काय मिळतं? पॉलिनॉमियल ऑफ डिग्री n मिळतं ना? येस ऑर नो? कॅरेक्टरिस्टिक इक्वेशन म्हणतो त्याला आपण. पॉलिनॉमियल ऑफ डिग्री n मिळतं का? येस, मिळतं ना? तसंच इथे जे मिळणार आहे डिटर्मिनंट ऑफ a प्लस के बी, हे पण काय असेल? पॉलिनॉमियल ऑफ डिग्री n इन के. ओके, के मध्ये ते काय असेल? पॉलिनॉमियल ऑफ डिग्री के असेल. मग आता ते पॉलिनॉमियल ऑफ डिग्री के असेल तर त्याला रूट कसे एक्झिस्ट होऊ शकतात आपण या प्रॉपर्टीज वरून काय करू शकतो? सांगू शकतो.
ठीक है. सो लेटस टेक a इज इक्वल टू, लेटस टेक कैपिटल A इज इक्वल टू aij and capital B is equal to bij. Okay, so now consider determinant of a plus xb. k च्या ऐवजी काय घेतलं मी इथे x चूज केला. सो दिस विल बी इक्वल टू determinant of aij plus x टाइम्स ऑफ bij मिळेल आपल्याला. ठीक आहे. ओके, सो वी गेट हियर a11 plus x b11. ओके, पहिली टर्म ही झाली a12 plus x b12 up to so on a1n plus x b1n. ओके, a21 plus x b21, a22 plus x b22 up to so on a2n plus x b2n. ओके, लास्ट रो काय असेल an1 plus x bn1, an2 plus x bn2 up to so on ann plus x bnn. ठीक है. So this is the value of the determinant. ओके, दिस इज द व्हॅल्यू ऑफ द डिटर्मिनंट. बरं ठीक आहे. आता समजा इथे a इज इक्वल टू ABCD घेतलं. ठीक आहे. a इज इक्वल टू काय घेतलं ABCD. ओके, आणि कॅपिटल B इज इक्वल टू काय घेतलं WP. ठीक आहे, PQRS चूज केलं मी. ठीक आहे, PQRS चूज केलं. डिटर्मिनंट ऑफ A काय येतो माझा AD मायनस BC येतं आणि डिटर्मिनंट ऑफ B काय येतं PS मायनस QR येतं. ठीक आहे. सो a प्लस XB चूज करूया. a प्लस XB जर मी घेतलं तर काय मिळेल मला इथे. सो वी विल गेट हियर AX. एक मिनिट, वेट अ मिनिट. ओके, इथे जी पहिली टर्म मिळते ती काय मिळेल a प्लस XP मिळेल, B प्लस XQ मिळेल, C प्लस XR मिळेल आणि D प्लस XS मिळेल. ठीक आहे. मी याचा डिटर्मिनंट कॅल्क्युलेट करूया. काय मिळेल a प्लस XP, D प्लस XS मायनस B प्लस XQ, C प्लस XR. ठीक आहे. सो इथे काय मिळेल मला AD प्लस ASX प्लस PDX मायनस इथे काय मिळेल BC. काय तर राहिले वाटते इथे, चौथी टर्म राहिली काय. ओके सॉरी, चौथी टर्म राहिली इथे. प्लस एक्स स्क्वेअर PS मिळेल इथे. ओके, मायनस इथे काय मिळेल BC प्लस BRX प्लस CQX प्लस एक्स स्क्वेअर QR मिळेल. बरं ठीक आहे. याच्यातली मी काय करतो फक्त ओके एक्स स्क्वेअरचा कोएफिशियंट घेतो. एक्स स्क्वेअरचा कोएफिशियंट घेतला काय मिळेल मला PS मायनस QR मिळेल ना. PS मायनस QR प्लस समथिंग टर्म इंटू एक्स, काहीतरी टर्म इंटू एक्स मिळेल, प्लस कॉन्स्टंट टर्म काय मिळेल मला AD मायनस BC मिळते का, AD मायनस BC मिळतं का. कॉन्स्टंट टर्म काय मिळाली बघा AD मायनस BC, दॅट इज डिटर्मिनंट ऑफ A ना. कॉन्स्टंट टर्म जी मिळाली मला काय मिळते डिटर्मिनंट ऑफ A मिळते आणि कोएफिशियंट ऑफ एक्स स्क्वेअर काय मिळतो बघा डिटर्मिनंट ऑफ B मिळतो ना. येस मिळतोय का, येस और नो. ओके येस मिळतोय. सो इथे पण n बाय n मॅट्रिक्स मध्ये जी कॉन्स्टंट टर्म असते ती काय मिळते मला डिटर्मिनंट ऑफ मॅट्रिक्स B मिळतो आणि जी कोएफिशियंट ऑफ x रेस टू n असेल तो काय मिळतो मला डिटर्मिनंट ऑफ A मिळतो. म्हणजे ही जी टर्म आहे मी ती कशी एक्सप्रेस करू शकतो. दिस टर्म वी कॅन एक्सप्रेस इट ॲज अ x रेस टू n इंटू डिटर्मिनंट ऑफ A. ओके, डिटर्मिनंट ऑफ A प्लस सम टर्म इंटू x रेस टू n मायनस 1 प्लस अँड सो ऑन. शेवटची टर्म आपल्याला मॅटर करते प्लस डिटर्मिनंट ऑफ A, सॉरी डिटर्मिनंट ऑफ B. एक मिनिट इथे काय. ओके, डिटर्मिनंट ऑफ B ना. ओके, डिटर्मिनंट ऑफ B. व्हॉट इज डिटर्मिनंट ऑफ B, पॉझिटिव्ह और निगेटिव्ह. निगेटिव्ह मिळतो ना, निगेटिव्ह मिळतो. आणि जर कॉन्स्टंट टर्म जर निगेटिव्ह असेल तर काय सांगतो आपण एक रिअल रूट एक्झिस्ट होते. येस, म्हणजे या पॉलिनॉमियलला एक तरी रिअल रूट एक्झिस्ट होतंय का.
फर्स्ट टर्मला काय पाहिजे? हा हा, ओके ओके, एकच मिनिट हा, एकच मिनिट. इथे डिटर्मिनंट ऑफ बी पाहिजे. ओके, एक्स रेस टू एन इंटू डिटर्मिनंट ऑफ बी. ओके ओके, ठीक आहे, बरोबर. आणि इथे काय पाहिजे? डिटर्मिनंट ऑफ ए पाहिजे. बरं ठीक आहे, जे वरचं पॉलिनॉमियल आहे ते कोणतं पॉलिनॉमियल आहे? मोनिक पॉलिनॉमियल आहे. एक्स रेस टू एनचा कोएफिशियंट काय लागतो आपल्याला? 1 लागतो ना. ओके, मग इथं पण काय करूया? ओके, दिस विल बी इक्वल टू 0. ओके, हे इक्वल टू 0 ला इक्वेट केलं तर काय मिळेल? एक्स रेस टू एन प्लस सम टर्म एक्स रेस टू एन मायनस 1 डिवाइड बाय डिटर्मिनंट ऑफ ए मिळेल ना. ओके, प्लस अप टू सो ऑन प्लस डिटर्मिनंट ऑफ ए डिवाइड बाय डिटर्मिनंट ऑफ बी मिळेल. बरं ठीक आहे, ही जी टर्म येते पॉझिटिव्ह और निगेटिव्ह? डिटर्मिनंट ऑफ ए इज पॉझिटिव्ह आणि डिटर्मिनंट ऑफ बी इज निगेटिव्ह. ही टर्म निगेटिव्ह मिळते का? इज इट निगेटिव्ह? Okay, this term is negative, so what we can say? So determinant of a plus xb equal to 0. Okay, a plus xb equal to 0 has at least one. Okay, one real root. म्हणजे एक रियल के तसा एक्झिस्ट झाला ना. रियल रूट झालं, ठीक आहे. सो दिस इज प्रूव्हन. बरं ठीक आहे, याच्यामध्ये काय डाऊट वाटतो का बघा? असेल तर विचारा. काय डाऊट आहे का? ओके, नाउ लेट्स मूव टू द नेक्स्ट पॉइंट. व्हॉट इज मीन बाय ऍडजॉइंट ऑफ अ मॅट्रिक्स? ऍडजॉइंट ऑफ अ मॅट्रिक्स म्हणजे काय असतं? इनवर्स फाइंड आउट करताना करतो ना आपण ऍडजॉइंट ऑफ अ मॅट्रिक्स फाइंड. काय असतं? बरोबर, प्रत्येक एलिमेंटचा को फॅक्टर घेतो आणि जो मॅट्रिक्स मिळतो त्यांचा काय घेतो? ट्रान्सपोज घेतो. ओके, सो वी कॅन मेक द डेफिनेशन एज इफ कॅपिटल ए इज अ स्क्वेअर मॅट्रिक्स, if capital A is a square matrix of order n, and then the transpose of matrix B, then the transpose of matrix B, and matrix B म्हणजे काय असेल? matrix of the cofactor which is replaced by which is replaced by नाही, which is obtained by replacing each element by its conjugate, cofactor, by its cofactor in a determinant of A. is known as a adjoint of matrix capital A. Okay, that is adjoint of A का असेल? that is adjoint of A is equal to B transpose. B जो मॅट्रिक्स आहे त्याचा काय असतो? तो ट्रान्सपोज असतो. ठीक आहे, now let us take matrix A. okay, if A is equal to मी चूज केलं A11, A12, A13 up to so on A1n, A21, A22, A23 up to so on A2n, up to so on AN1, AN2, AN3 up to so on ANN. बरं ठीक आहे, कोणत्याही रोला NN मिळेल. बरं ठीक आहे, कोणत्याही रोला त्याच्या को फॅक्टरच्या रोने मल्टिप्लाय केल्यावर काय मिळतं आपल्याला? कोणत्याही रोला त्याच्या को फॅक्टरच्या रोने मल्टिप्लाय केल्यावर काय मिळतं? जिथे काय मिळतं?
A11 into A11 plus A12 into capital A12 plus A13 into capital A13 plus up to so on plus A1n into capital A1n ही व्हॅल्यू काय असते? काय असते? डिटर्मिनंटची व्हॅल्यू असते ना. दिस इज द व्हॅल्यू ऑफ डिटर्मिनंट. बरोबर. डिटर्मिनंट ऑफ ऑर्डर n. ओके, अलॉंग दी फर्स्ट रो. दिस इज द डिटर्मिनंट अलॉंग दी फर्स्ट रो वरून काढलं तर असं दिसतं. बरोबर. डिटर्मिनंट अलॉंग द सेकंड रो काढलं तर कसं दिसणार? 2 1 2 1 2 2 हे असं मिळतं ना. येस. ओके, दिस इज द व्हॅल्यू ऑफ द डिटर्मिनंट. म्हणजे कोणत्याही रोला त्याच्याच को फॅक्टरने मल्टिप्लाय केलं तर काय मिळतं आपल्याला? डिटर्मिनंटची व्हॅल्यू मिळते. आणि दुसऱ्या रोच्या को फॅक्टर सोबत मल्टिप्लाय केल्यावर काय मिळतं? 0 मिळतो. ओके, गुड. सो adjoint of A is given by, let us take adjoint of A. So adjoint of A will be, ओके, adjoint of A कसा फाइंड आउट करतो आपण? जो आहे कोफॅक्टर यांच्या कोफॅक्टरचा ट्रान्सपोज घेतो. बरोबर. म्हणजे इथे काय येईल? A11 आणि इथला एलिमेंट काय येईल? A21 येईल. बरोबर. इथला एलिमेंट काय येईल? A21. बरोबर ना. ट्रान्सपोज घेतो म्हणजे हा कॉलम इथे रो मध्ये दिसणार आहे. ओके, सो A31 अप टू सो ऑन AN1 येईल. ओके, इथे काय मिळेल? A12 A22 इथे काय मिळेल? A32 अप टू सो ऑन, इथे स्मॉल ए नाही कॅपिटल ए पाहिजे, AN2 अप टू सो ऑन A1n A2n A3n अप टू सो ऑन ANN मिळेल. हे लिहिलं बरोबर आहे का सांगा बरं? हे लिहिलं बरोबर आहे का? इज इट करेक्ट? बरोबर, हे लिहिलेलं करेक्ट आहे. ट्रान्सपोज घेतो ना आपण. बरं ठीक आहे. फर्स्ट रो इंटू फर्स्ट कॉलम काय येईल? बरं ठीक आहे. ए इंटू ऍडजंट ऑफ ए करायचं आपल्याला. ठीक आहे. ए इंटू ऍडजंट ऑफ ए. ए इंटू ऍडजंट ऑफ ए. ओके, लेट्स चूज capital A into adjoint of A which is equal to first row first column काय मिळेल? फर्स्ट रो इंटू फर्स्ट कॉलम काय मिळेल मला सांगा बरं? बरोबर, गुड. डिटर्मिनंट ऑफ ए. फर्स्ट रो सेकंड कॉलम काय मिळेल? 0 अप टू सो ऑन the last term will be 0. now second row first column काय मिळेल? ओके, 0. सेकंड रो सेकंड कॉलम काय मिळेल? डिटर्मिनंट ऑफ ए 0 अप टू सो ऑन 0. बरोबर. म्हणजेच काय मिळेल? एन तो ऑर्डरला इथे काय मिळेल मला? इथे डिटर्मिनंट ऑफ ए मिळेल. ओके, बरोबर. 0 0 0 अप टू सो ऑन डिटर्मिनंट ऑफ ए. म्हणजे डायगोनल एंट्रीज मला काय मिळतात? डिटर्मिनंट ऑफ ए मिळतात. ओके, दिस इज माय ए इंटू ऍडजंट ऑफ ए. ठीक आहे. Okay, every matrix, so we can mention in note that every matrix commutes with adjoint. adjoint सोबत काय करतो? तो कम्युट करतो. ए इंटू ऍडजॉइंट किंवा ऍडजॉइंट इंटू ए सेमच मिळतो. वाटलं चेक करून बघा. इथे फर्स्ट रो फर्स्ट कॉलम काय मिळतो बघा? ए इंटू ऍडजॉइंट ऑफ ए काढलं ना. आता ऍडजॉइंट ऑफ ए इंटू ए कॅल्क्युलेट करा. फर्स्ट रो फर्स्ट कॉलम डिटर्मिनंट ऑफ ए मिळतो का? येस, मिळतो. म्हणजे सेम मिळतो. म्हणजे कॉमिट करणार आहे तो तिथे. ठीक आहे. सो कॉमिट विथ ऍडजॉइंट. ठीक आहे. Now let's move to singular or non-singular matrix. Okay, what is mean by a singular matrix? बरोबर. Singular and a non-singular matrix. Okay, let us write the definition. A square matrix capital A is said to be singular
is said to be singular if its determinant equal to 0 and it is non-singular if its determinant is a non-singular non-zero. ठीक आहे, ठीक आहे. नॉन सिंग्युलर मॅट्रिक्सचा प्रोडक्ट घेतला. ओके, नॉन सिंग्युलर मॅट्रिक्सचा प्रोडक्ट घेतला आणि जो नवीन मॅट्रिक्स तयार होतो तर तो नॉन सिंग्युलर मिळतो की सिंग्युलर मिळतो? येस, नॉन सिंग्युलर मॅट्रिक्सचा प्रोडक्ट घेतला आणि जो नवीन मॅट्रिक्स मिळतो तो सिंग्युलर मिळतो की नॉन सिंग्युलर मिळतो? ओके, प्रोडक्ट ऑफ एनी नंबर ऑफ non-singular matrix is again a non-singular. ठीक आहे, लेटेस्ट चेक करून बघूया. सो डिटर्मिनंट ऑफ a1 a2 a3 अप टू सो ऑन an. ओके, हे सगळे काय आहेत? नॉन सिंग्युलर मॅट्रिसेस आहेत. विच इज इक्वल टू काय मिळेल? मी डिटर्मिनंट सेपरेट करू शकतो. डिटर्मिनंट ऑफ a1, डिटर्मिनंट ऑफ a2, determinant of a3 up to so on, determinant of an. Okay, so this will be not equal to 0 since काय सांगू शकतो? determinant of ai not equal to 0 for all i. सगळे काय आहेत? नॉन सिंग्युलर आहेत, त्यामुळे प्रोडक्ट काय येतो? 0 येतो. बरं ठीक आहे, प्रोडक्ट ऑफ एनी नंबर ऑफ मॅट्रिसेस इज सिंग्युलर. ओके, म्हणजे प्रोडक्ट सिंग्युलर येतोय तर सगळे मॅट्रिसेस काय असतील मग? बरोबर, ऍटलिस्ट वन मस्ट बी सिंग्युलर. ओके, प्रोडक्ट ऑफ एनी नंबर ऑफ मॅट्रिसेस इज सिंग्युलर. त्या सगळ्या मॅट्रिसेसचा प्रोडक्ट काय येतोय? सिंग्युलर येतोय. देन ऍटलिस्ट वन of them must be singular. Okay, let us take. Okay, काय करूया? डिटर्मिनंट ऑफ a1 a2 up to so on an which is equal to determinant of a1 into determinant of a2 up to so on determinant of an. Okay, व्हॅल्यू काय येते? 0 येते. सो दिस विल बी इक्वल टू 0 if and only if काय सांगू शकतो? determinant of ai is equal to 0 for some i. ओके, म्हणजे कोणत्या तरी ऍटलिस्ट एकासाठी व्हॅल्यू काय असली पाहिजे? 0 पाहिजे. ठीक आहे, सो नाउ लेट्स मूव टू द नेक्स्ट क्वेश्चन. ओके, सो द क्वेश्चन इज the following matrix is non-singular over ZP. ZP म्हणजेच काय? इंटिजर्स मॉड्युलो P, where P is a prime. Where P is a prime number, then P will be, then P ची व्हॅल्यू काय असेल ते चेक करायचं आहे. ठीक आहे, लेट अस टेक A is equal to, ओके, A is equal to प्रोव्हाइड केलाय त्यांनी. सो A is equal to 32, 5, 7, 0, 33, 0, 0, 17 into 101. बरं ठीक आहे, डिटर्मिनंट ऑफ ए नॉन सिंग्युलर ओव्हर झेडपी केव्हा असेल? ओके, झेडपी वरती कोणत्या व्हॅल्यू 0 असतात? झेडपी मध्ये पी ची व्हॅल्यू 0 असते, 2p ची व्हॅल्यू काय असते? 0 असते, 3p ची व्हॅल्यू पण काय असते? 0 असते. ठीक आहे, पी मस्ट बी प्राइम नंबर.
ओके, फर्स्ट फाइंड आउट द डिटर्मिनंट ऑफ ए. डिटर्मिनंट ऑफ ए काय पाहिजे सांगा बरं. व्हॉट विल बी द डिटर्मिनंट ऑफ ए? डिटर्मिनंट ऑफ ए काय येईल? येस, व्हॉट इज द डिटर्मिनंट? हे लिहिलेलं बरोबर आहे का? येस और नो? ओके, 11 ला कसं लिहू शकतो? 3 into 11 आणि 101 हा प्राईम नंबर आहे. डिटर्मिनंट ऑफ ए इज दिस. बरं ठीक आहे, झेड पी. ओके, कोण कोणत्या झेडपी वरती याची व्हॅल्यू 0 येईल? ओके, कोण कोणत्या झेडपी वरती याची व्हॅल्यू 0 येईल सांगा बरं. समजा Z2 असेल. ओके, Z2 मध्ये 6 ची व्हॅल्यू काय असते? Z2 मध्ये 6 ची व्हॅल्यू काय असते? 6 ला 2 ने डिवाइड करा, रिमाइंडर किती उरतो? 0. बरोबर ना? म्हणजे Z2 वरती या डिटर्मिनंटची व्हॅल्यू काय असेल? 0 असेल का? ओके, झेडपी मध्ये दिस इज मल्टिपल ऑफ 2, दिस इज मल्टिपल ऑफ 3, दिस इज मल्टिपल ऑफ 11 आणि दिस इज मल्टिपल ऑफ 101. याची व्हॅल्यू Z2 वरती, Z3 वरती, Z11 वरती आणि Z101 वरती काय असेल? 0 व्हॅल्यू असेल आणि अदरवाइज सगळीकडे काय असेल? नॉन झिरो असेल. ठीक आहे, सो दिस विल बी इक्वल टू 0. ओके, सो इफ अँड ओनली इफ determinant of determinant of a is equal to 0, if and only if p is equal to 0, sorry, 2 3 11 101. Okay, and determinant of a not equal to 0, determinant of a is not equal to 0 if and only p is a prime. Okay, p is a prime except 2, 3, 11, 101. या प्राइम वरती या डिटर्मिनंटची व्हॅल्यू 0 येते आणि ह्या व्हॅल्यू सोडून दुसऱ्या सगळ्या प्राइम नंबर कडे काय येणार? व्हॅल्यू नॉन झिरो येणार आहे. हे समजलं का बघा? येस, हे समजलं का? येस और नो? ओके, नाउ लेट्स मूव टू द इन्व्हर्टिबल मॅट्रिक्स. व्हॉट इज मीन बाय इन्व्हर्टिबल मॅट्रिक्स? इन्व्हर्टिबल मॅट्रिक्स म्हणजे काय? काय असतं? हा, म्हणजे ज्यांचा मल्टिप्लिकेटिव्ह इन्व्हर्स एक्झिस्ट होतो त्या मॅट्रिसेसला काय म्हणतो आपण? इन्व्हर्टिबल मॅट्रिक्स म्हणतो. ठीक आहे, अ स्क्वेअर मॅट्रिक्स कॅपिटल ए इज said to be invertible matrix if there exists matrix B, if there exists a matrix B of a same order such that AB equal to BA equal to I. Okay, in such a case capital B is known as a inverse of a matrix A. ओके, इथपर्यंत डेफिनेशन काय झाली? कंप्लीट झाली. मॅट्रिक्स बी ऑफ सेम ऑर्डर ए बी इक्वल टू बी इक्वल टू आय, इथपर्यंत डेफिनेशन कंप्लीट झाली. इन सच केसेस कॅपिटल बी इज नोन एज ए इनवर्स ऑफ अ मॅट्रिक्स कॅपिटल ए. ठीक आहे, इट इज डिनोटेड बाय कॅपिटल बी इज इक्वल टू कसं एक्सप्रेस करतो आपण? ए इनवर्स ने एक्सप्रेस करतो. ठीक आहे, आणि नेसेसरी सफिशियंट कंडिशन काय आहे इन मॅट्रिक्स इन्व्हर्टिबल असण्याची? व्हॉट इज द नेसेसरी अँड सफिशियंट कंडिशन? हा, नॉन सिंग्युलर म्हणजे डिटर्मिनंट नॉन झिरो पाहिजे. अ नेसेसरी अँड सफिशियंट कंडिशन for a square matrix capital A to be invertible is that
it must be non-singular. Okay, so let's prove. कॅपिटल ए इज इन्व्हर्टेबल घेऊया इथे. कॅपिटल ए इज इन्व्हर्टेबल आणि आपल्याला प्रूव्ह काय करायचं आहे, डिटर्मिनंट ऑफ ए नॉट इक्वल टू 0. बरं ठीक आहे, ए इज इन्व्हर्टेबल याचा अर्थ काय असेल, देअर एक्झिस्ट कॅपिटल बी सच दॅट इन्व्हर्टेबल आहे, त्यामुळे मला काय मिळेल, ए बी इज इक्वल टू बी ए इज इक्वल टू काय मिळेल मला, आय मिळेल. ए बी इक्वल टू बी ए इक्वल टू आय. सो व्हॉट वी गेट, डिटर्मिनंट ऑफ ए बी इज इक्वल टू 1. Determinant of AB is equal to 1. So what we get, determinant of A into determinant of B equal to 1. या दोघांचा प्रोडक्ट काय मिळतोय, नॉन झिरो मिळतोय. ओके, विच इज नॉट इक्वल टू 0. सो व्हॉट वी गेट, determinant of A must not be equal to 0. So not equal to 0 means determinant of A is non-singular. Determinant of A is non-singular. Sufficient condition. Okay, ही necessary condition झाली. Okay, necessary condition. ओके, नेसेसरी कंडिशन ए इज इन्व्हर्टेबल असेल तर डिटर्मिनंट ऑफ ए इज नॉन सिंग्युलर. आणि सफिशियंट कंडिशन आता प्रूव्ह करूया. नाव द सफिशियंट कंडिशन. सफिशियंट कंडिशन साठी काय करणार, ए इज नॉन सिंग्युलर. ओके, लेट अस टेक ए इज नॉन सिंग्युलर. ओके, नॉन सिंग्युलर. देन व्हॉट वी गेट, डिटर्मिनंट ऑफ ए नॉट इक्वल टू 0 ना. ए इज नॉन सिंग्युलर, देन डिटर्मिनंट ऑफ ए नॉट इक्वल टू 0. ओके, सो ए इंटू ऍडजंट ऑफ ए काय मिळतं आपल्याला, ए इंटू ऍडजंट ऑफ केलं तर काय मिळतं, डायगोनलला सगळे डिटर्मिनंट ऑफ ए मिळतात ना. मगाशी चेक केलं ना आपण, ए इंटू ऍडजंट ऑफ ए, डायगोनलला सगळे काय मिळतात, डिटर्मिनंट ऑफ ए मिळतात. येस, सो ऍडजंट ऑफ ए इंटू ए विच इज इक्वल टू डिटर्मिनंट ऑफ ए इंटू आय असं लिहिलं तर चालेल का, येस और नो, असं लिहिलं तर चालेल का. ओके, ठीक आहे. सो नाव ओके, हे आपल्याला असं मिळालं. बरं ठीक आहे, आता काय करतो मी, कोणती तरी एकच कंडिशन घेतो. ए इंटू ऍडजंट ऑफ ए इज इक्वल टू डिटर्मिनंट ऑफ ए इंटू आय. काय करतो, ए ला मी इकडे ट्रान्सफर करतो. सो व्हॉट वी गेट, ओके, सो ऍडजंट ऑफ ए दिस, आणि काय करतो, ऍडजंट ऑफ ए इंटू कॅपिटल ए इज इक्वल टू डिटर्मिनंट ऑफ ए इंटू आय. ओके, दोन्ही पॅरल कंडिशन घेतो. सो ए इंटू ऍडजंट ऑफ ए डिवाइड बाय डिटर्मिनंट ऑफ ए विच इज इक्वल टू आय ना. आणि तसंच काय मी घेतो इथे, ऍडजंट ऑफ ए डिवाइड बाय डिटर्मिनंट ऑफ ए इंटू ए इज इक्वल टू आय. बरं ठीक आहे, ए इंटू सम मॅट्रिक्स, ऍडजंट ऑफ ए म्हणजेच काय, सम मॅट्रिक्स आहे ना. म्हणजे ए इंटू सम मॅट्रिक्स मला काय मिळतं, आयडेंटिटी मॅट्रिक्स मिळतो. सम मॅट्रिक्स इंटू ए काय मिळतो, आयडेंटिटी मॅट्रिक्स मिळतो. म्हणजे जो हा मॅट्रिक्स मिळतो याला काय म्हणणार मी, ए चा इनव्हर्स म्हणणार ना. येस और नो, हा जो मॅट्रिक्स असेल तो काय असेल, ए चा इनव्हर्स असेल. सो ए बी इज इक्वल टू आय मिळते मला इथे, आणि बी ए इज इक्वल टू आय मिळतोय. दोन्ही ठिकाणी बी ची व्हॅल्यू सेम आहे. वेअर बी इज इक्वल टू, ओके, वेअर बी इज इक्वल टू 1 अपॉन डिटर्मिनंट ऑफ ए इंटू ऍडजंट ऑफ ए. बरोबर, बी इज इक्वल टू 1 अपॉन डिटर्मिनंट ऑफ ए इंटू ऍडजंट ऑफ ए. दॅट इज वी गेट ए इनव्हर्स इज इक्वल टू काय मिळतं मला, 1 अपॉन डिटर्मिनंट ऑफ ए इंटू ऍडजंट ऑफ ए. आणि इनव्हर्स फाइंड आउट करण्यासाठी आपण आतापर्यंत 12वी पासून हीच मेथड बघत आलोय. बरोबर, ए इनव्हर्सची व्हॅल्यू काय असते, ही व्हॅल्यू असते. म्हणजे ए इनव्हर्स इथे एक्झिस्ट झाला का, झाला. येस, सो याच्यामध्ये काही डाऊट आहे का बघा. येस, या कंडिशन मध्ये काही डाऊट आहे का. येस, इज देयर एनी डाऊट. ठीक आहे, नाउ लेट्स मूव टू द नेक्स्ट पॉइंट. Every invertible matrix has a every invertible matrix has a unique inverse. ओके, युनिक इनव्हर्स एक्झिस्ट होते, प्रूव्ह करायचं आहे. बरं ठीक आहे, युनिक इनव्हर्स साठी काय करूया, दोन वेगवेगळे इनव्हर्स एक्झिस्ट होतात असं अज्युम करूया, ते दोन्ही इनव्हर्सेस सेम असतील हे प्रूव्ह करूया. लेट कॅपिटल ए इज इन्व्हर्टिबल. Let capital A is invertible matrix. Capital B and capital C be inverses of capital A. Okay. B आणि C दोन्ही इनव्हर्स आहेत कॅपिटल A चे. म्हणजे मला काय मिळेल, AC इज इक्वल टू CA इज इक्वल टू आयडेंटिटी मिळेल. अजून काय मिळेल, AB इक्वल टू BA इक्वल टू आयडेंटिटी मिळेल. ठीक आहे.
सो ए बी इज इक्वल टू आय. येस, ए बी इज इक्वल टू आयडेंटिटी आहे, ए बी इज इक्वल टू आयडेंटिटी आहे. सी ने दोन्ही साईडला मल्टिप्लाय करतो, सी ए बी इज इक्वल टू सी मिळालं. बट व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ सी ए? सी ए ची व्हॅल्यू तर आय आहे. सो आय बी इज इक्वल टू सी, दॅट इज वी गेट बी इक्वल टू सी. ओके, बी इक्वल टू सी मिळालं म्हणजेच काय, दोन वेगवेगळे इन्व्हर्सेस घेतले, पुन्हा पुढे जाऊन काय मिळालं, बी इक्वल टू सी मिळालं. येस, याच्यामध्ये काही डाऊट आहे का? येस, याच्यामध्ये काही डाऊट आहे का? Okay, if capital A is invertible, then determinant of A inverse is equal to 1 upon determinant of A. हे प्रूव्ह करायचं आहे. ठीक आहे, A is invertible then this. Okay, A is invertible. Okay, A is invertible असेल तर त्याच्यावरून काय सांगू शकतो आपण, A into A inverse is equal to identity. बरोबर, इन्व्हर्टेबल असेल तर A into A inverse is equal to आयडेंटिटी मिळतं. दोन्ही साईडला मी काय करतो, डिटर्मिनंट घेतो. काय मिळेल मला, डिटर्मिनंट ऑफ A into A inverse is equal to 1. ओके, डिटर्मिनंट ऑफ आयडेंटिटी मॅट्रिक्स काय असतो, 1 असतो. सो हिअर वी गेट 1. सो वी गेट डिटर्मिनंट ऑफ A into डिटर्मिनंट ऑफ A inverse is equal to 1. म्हणजेच काय, डिटर्मिनंट ऑफ A inverse, डिटर्मिनंट ऑफ ए ट्रान्सफर करतो. सो 1 अपॉन डिटर्मिनंट ऑफ ए. सो डिटर्मिनंट ऑफ ए इनवर्स इज ऑलवेज इक्वल टू 1 अपॉन डिटर्मिनंट ऑफ ए. येस, याच्यामध्ये काही डाऊट आहे का? येस, याच्यामध्ये काही डाऊट आहे का बघा, असेल तर विचारा. नाउ लेट्स मूव टू द नेक्स्ट नोट. प्रोडक्ट ऑफ एनी नंबर ऑफ इन्व्हर्टिबल मॅट्रायसेस, product of any number of invertible matrices. ठीक आहे, सगळे इन्व्हर्टिबल मॅट्रायसेस घेतला, त्यांचा प्रोडक्ट घेतला आणि त्यांचा प्रोडक्ट घेऊन जो मॅट्रिक्स मिळतो तो इन्व्हर्टिबल असेल का? इन्व्हर्टिबल मॅट्रायसेसचा प्रोडक्ट इन्व्हर्टिबल असेल का? बरोबर, इन्व्हर्टिबल आहे म्हणजे डिटर्मिनंट नॉन झिरो आहे. म्हणजे प्रोडक्टचा पण डिटर्मिनंट नॉन झिरो मिळतो, म्हणजेच काय, तो प्रोडक्ट पण काय येतो, इन्व्हर्टिबल येईल आपल्याला. ओके, सो प्रोडक्ट ऑफ एनी नंबर ऑफ इन्व्हर्टिबल मॅट्रिसेस इन्व्हर्टिबल. ठीक आहे, याच्यामध्ये प्रूव्ह करण्यासारखं काही नाहीये. ओके, सो नेक्स्ट नोट इज, ओके, नेक्स्ट नोट वी कॅन मेन्शन दॅट A इंटू बी इट्स इनवर्स. ए बी चा इनवर्स काय येतो, बी इनवर्स इंटू ए इनवर्स मिळेल. ओके, आणि जनरलाइज केस मध्ये काय मिळेल, A1 A2 अप टू सो ऑन AN इट्स इनवर्स. काय मिळतं, AN इनवर्स इंटू AN मायनस 1 इनवर्स अप टू सो ऑन A1. ओके, हे मिळतं. हे तुम्ही व्हेरीफाय करू शकता. ओके, नाउ लेट्स मूव टू द नेक्स्ट नोट. ओके, पहिलं काय असेल, ए इनवर्स इट्स ट्रान्सपोज काय असतं, ए ट्रान्सपोज इट्स इनवर्स. हे प्रूव्ह करायचं आपल्याला. ठीक आहे, लेट अस टेक ए इंटू ए इनवर्स, ए इंटू ए इनवर्स ट्रान्सपोज, ए इंटू ए इनवर्स ट्रान्सपोज. काय मिळेल मला इथे, ए ट्रान्सपोज, सॉरी, ए इंटू ए इनवर्स ट्रान्सपोज इज इक्वल टू काय मिळेल, आयडेंटिटी ट्रान्सपोज ना. ही व्हॅल्यू काय, माझी आयडेंटिटी आहे, आयडेंटिटी इट्स ट्रान्सपोज. इथे काय मिळेल मला, ए इनवर्स ट्रान्सपोज, बरोबर, ट्रान्सपोज आहे, सो ए इनवर्स ट्रान्सपोज इंटू ए ट्रान्सपोज असं मिळेल. आणि आयडेंटिटीचा ट्रान्सपोज काय मिळतो, आयडेंटिटी मिळतो. सो दोन्ही साईडला काय करतो, ए ट्रान्सपोज इट्स इनवर्सने काय करतो, मल्टिप्लाय करतो. सो ए इनवर्स इज ट्रान्सपोज, ए ट्रान्सपोज, ओके, ए ट्रान्सपोज इंटू ए ट्रान्सपोज इट्स इनवर्स विच इज इक्वल टू आयडेंटिटी इंटू ए ट्रान्सपोज इट्स इनवर्स. ओके, सो मला काय मिळेल इथे पुढे, ओके, सो ए इनवर्स इट्स ट्रान्सपोज, ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन काय मिळेल मला, आयडेंटिटी मिळेल का, ए ट्रान्सपोज आणि ए ट्रान्सपोजचा इनवर्स आहे, इथे आयडेंटिटी मिळेल. सो इज इक्वल टू काय मिळालं मला, ए ट्रान्सपोज इट्स इनवर्स मिळाला का. ए इनवर्स इज ट्रान्सपोज इज नथिंग बट ए ट्रान्सपोज इट्स इनवर्स. ठीक आहे, नाउ लेट्स मूव टू द नेक्स्ट वन, नेक्स्ट नोट.
Okay, next note is A inverse is conjugate. A inverse is conjugate is equal to A conjugate its inverse. हे प्रूव्ह करायचं आहे. ठीक आहे, सेम मेथड आहे, इझी मेथड आहे. A इंटू A इनवर्स इट्स कॉन्जुगेट. A इंटू A इनवर्स म्हणजे काय असतं? आयडेंटिटी असतं. आयडेंटिटीचा कॉन्जुगेट घेतोय तुम्ही. ठीक आहे. सो इथे नेक्स्ट स्टेपला काय करू शकतो? कॉन्जुगेट सेपरेट करू शकतो. सो A कॉन्जुगेट इंटू A इनवर्स इट्स कॉन्जुगेट विच इज इक्वल टू आयडेंटिटी. आयडेंटिटी मध्ये सगळे नंबर्स काय आहेत? रिअल नंबर्स आहेत. आणि रिअल नंबरचा कॉन्जुगेट काय मिळतो? तोच मिळतो. त्यामुळे इथे मला काय मिळाला? आयडेंटिटी मिळाला. सो ओके, लेफ्ट हँड साइडने काय करतो मी? ए कॉन्जुगेट इनवर्स ने मल्टिप्लाय करतो. सो ए इनवर्स ए कॉन्जुगेट इट्स इनवर्स. ओके, ए कॉन्जुगेट इट्स इनवर्स इंटू ए कॉन्जुगेट ए इनवर्स इज कॉन्जुगेट विच इज इक्वल टू ए इनवर्स इट्स ए कॉन्जुगेट इट्स इनवर्स इंटू आयडेंटिटी. सो मला इथे काय मिळेल? ए इनवर्स ए कॉन्जुगेट इनवर्स आणि ए कॉन्जुगेट आयडेंटिटी. सो वी गेट हियर ए इनवर्स इट्स कॉन्जुगेट इज इक्वल टू वी गेट ए कॉन्जुगेट इट्स इनवर्स. ओके, तेच प्रूव्ह करायचं होतं आपल्याला. झालं प्रूव्ह? याच्यामध्ये काय डाऊट आहे का? येस, याच्यामध्ये काही डाऊट आहे का? ओके, नाउ लेट्स मूव टू द नेक्स्ट रिझल्ट. DIAG A1 A2 A3 up to so on AN. Okay, if this is our A, then A inverse काय येईल? A inverse काय येतो? A00B. Okay, this is our A. So what is A inverse? A inverse काय येतो मग? This is the value of capital A. Then what is A inverse? सांगू शकताय? बरोबर, जेवढे डायगोनल एलिमेंट आहेत ते काय करायचे? फक्त इन्व्हर्ट करायचे. फर्स्ट रो फर्स्ट कॉलम करून बघा, 1 येते का? येतंय. ठीक आहे. सो A इज इक्वल टू दिस, देन A इनवर्स इज इक्वल टू दिस. ओके, म्हणजे हे इथे जे आहेत ते सगळ्या काय आहेत? आपल्या डायगोनल एंट्रीज आहेत. बरोबर. सो म्हणजे मला इनवर्स काय मिळेल? ओके, दिस विल बी इक्वल टू 1 बाय A1 कॉमा 1 बाय A2 comma 1 by A3 comma up to so on comma 1 by AN. Okay, so then A inverse is equal to this. Okay, A inverse value काय असेल? ही असणार आहे. ठीक आहे. नाउ सॉल्व द क्वेश्चन. ओके, क्वेश्चन देतोय, त्याचा आन्सर सांगण्याचा प्रयत्न करा. सो द क्वेश्चन इज, if order of A is equal to 3, if order of A is equal to 3 with determinant of A is equal to 50, डिटर्मिनंट ऑफ ए इज इक्वल टू काय आहे? 50 आहे. देन डिटर्मिनंट ऑफ 2 टाइम्स ऑफ ए इनवर्स काय येईल? व्हॉट विल बी द डिटर्मिनंट ऑफ 2 टाइम्स ऑफ ए इनवर्स? काय येईल? सिम्प्लिफाय करण्याचा प्रयत्न करा आणि सांगा आन्सर. ओके, सो लेट अस टेक डिटर्मिनंट ऑफ 2 टाइम्स ऑफ ए इनवर्स. ओके, 2 डिटर्मिनंटच्या बाहेर काढला तर काय येईल इथे? येस, 2 बाहेर आला तर काय येईल? 2⁻³ येईल ना? येस और नो? डिटर्मिनंट ऑफ 2b असतं तर काय आलं असतं? 2³ इंटू डिटर्मिनंट ऑफ बी. बी च्या ठिकाणी ए इनवर्स आहे, एवढाच फरक आहे. येस, सो 2³ इंटू डिटर्मिनंट ऑफ ए इनवर्स. बट व्हॉट इज द डिटर्मिनंट ऑफ ए इनवर्स? डिटर्मिनंट ऑफ ए इनवर्स काय येतो? बरोबर, 1 upon determinant of A. So 2³ is 8 and determinant of A is 50. So the determinant of 2 times of A inverse is equal to this. So this will be your answer. ठीक है? Okay, next note is identity matrix. Identity matrices are the only matrices. Identity matrices are the only matrices are only idempotent matrices
सॉरी काय लिहितोय मी, आर द ओनली आयडम्पोटंट मॅट्रिक्स विच आर इन्व्हर्टिबल, विच आर इन्व्हर्टिबल. ठीक आहे, आयडम्पोटंट मॅट्रिसेस मध्ये आयडेंटिटी मॅट्रिक्स इज द ओनली मॅट्रिक्स विच इज इन्व्हर्टिबल. बरं ठीक आहे, आयडेंटिटी मॅट्रिक्स हा इन्व्हर्टिबल असतो का? सॉरी, आयडम्पोटंट असतो का? आयडेंटिटी मॅट्रिक्स आयडम्पोटंट असतो का? ए स्क्वेअर इज इक्वल टू ए प्रॉपर्टी आयडेंटिटी मॅट्रिक्स सॅटिस्फाय करतो. सो आयडेंटिटी मॅट्रिक्स इज ओके, आयडेंटिटी मॅट्रिक्स इज आयडम्पोटंट मॅट्रिक्स. सो व्हॉट वी गेट, समजा आयडम्पोटंट मॅट्रिक्स असेल तर ए स्क्वेअर इज इक्वल टू ए मिळेल. बरोबर, ए स्क्वेअर इज इक्वल टू ए मिळेल. पण दिले काय त्यांनी, आयडम्पोटंटची काय दिले, प्रॉपर्टी दिले आणि आयडेंटिटी विच आर इन्व्हर्टिबल. ओके, इन्व्हर्टिबल दिले म्हणजे ए इन्व्हर्टिबल असेल तर काय करणार आपण, ए स्क्वेअर इंटू ए इनवर्सने मल्टिप्लाय करणार, कारण की ए इनवर्स इथे काय होतो, एक्झिस्ट होतो. म्हणजे मला या केसमध्ये ए इज इक्वल टू काय मिळालं, आयडेंटिटी. सो ए इज इक्वल टू आयडेंटिटी. मॅट्रिक्स विच इज बोथ आयडम्पोटंट अँड इन्व्हर्टिबल इज आयडेंटिटी ओनली. इन्व्हर्टिबल आणि आयडम्पोटंट असलेले कोणते असतात, फक्त आयडेंटिटी मॅट्रिसेस असतात. ठीक आहे, याच्यामध्ये काही डाऊट आहे का? येस, याच्यामध्ये काही डाऊट आहे का? Okay, so now the question is, okay, question is consider S is equal to, consider S is equal to, S आपला मॅट्रिक्स घेतलेला आहे A such that A square is equal to A. म्हणजे असे मॅट्रिसेस घेतलेत की जे काय आहेत, आयडम्पोटंट आहेत आणि काय आहे, डिटर्मिनंट नॉट इक्वल टू 0 आहे. बरोबर, आयडम्पोटंट आहेत आणि त्यांचा डिटर्मिनंट नॉन 0 आहे. देन S is, देन ऑर्डर ऑफ S is, म्हणजे असे किती मॅट्रिसेस एक्झिस्ट होतात ते फाइंड आउट करायचं आहे. इज डॉट डॉट डॉट. सो द फर्स्ट ऑप्शन इज 0, बी ऑप्शन इज 1, सी ऑप्शन इज इन्फायनाइटली मेनी अँड डी ऑप्शन इज नन ऑफ दिस. कोणता ऑप्शन करेक्ट असेल? कोणता असेल? आताच बघितलं ना, आयडम्पोटंट आणि इन्व्हर्टिबल. कोणते मॅट्रिसेस आयडम्पोटंट आणि इन्व्हर्टिबल असतात? आयडेंटिटी मॅट्रिक्स. सो ऑर्डर मेन्शन केले का? नाही, ऑर्डर मेन्शन केली नाही. ऑर्डर इज नॉट मेन्शन. ओके, सो यस कंटेन्स, इथे लिहितो यस कंटेन्स आयडेंटिटी मॅट्रिसेस, आयडेंटिटी मॅट्रिसेस with order is not mentioned, with order is not mentioned. त्यामुळे काय येईल इथे, इन्फायनाइटली मेनी आन्सर येईल. बरोबर, सो द आन्सर विल बी इन्फायनाइटली मेनी. ठीक आहे, सो नाउ नेक्स्ट क्वेश्चन इज consider S is equal to, consider S is equal to a 3 by 3 such that a square is equal to a and determinant of a not equal to 0, then is same option. काय काय येईल आन्सर? आता कोणता आन्सर येईल? ऑर्डर जर मेन्शन केले, ऑर्डर मेन्शन केलं मग आन्सर काय येईल? आयडेंटिटी मॅट्रिक्स येईल, पण कोणत्या ऑर्डरचा? आयडेंटिटी मॅट्रिक्स पण ऑर्डर काय येईल त्याची? 3 ना, म्हणजे बी ला आन्सर फक्त एकच मॅट्रिक्स तसा एक्झिस्ट होईल. ओके, बरं ठीक आहे. इनोव्होल्युटरी मॅट्रिसेस मध्ये, इनोव्होल्युटरी मॅट्रिसेस ऑलवेज इन्व्हर्टिबल असतात का? इनोव्होल्युटरी मॅट्रिसेस ऑलवेज इन्व्हर्टिबल असतात का? येस सांगा. इनोव्होल्युटरी मॅट्रिसेस आर इन्व्हर्टिबल, येस और नो? Every involutory matrices are invertible. Okay, invertible
and has a self inverse सांगा बरं डिटर्मिनंट ए इज इन्व्होल्युटरी. मग इन्व्होल्युटरी मॅट्रिक्सच्या डिटर्मिनंटची व्हॅल्यू काय काय येते? मॅट्रिक्स जर इन्व्होल्युटरी असेल तर डिटर्मिनंटची व्हॅल्यू काय काय येते? काय काय येतात? प्लस मायनस 1 म्हणजे 0 येते का कुठे? नाही येत. सो इन्व्हर्टेबल असतात ना. So what we get here? That is we get a square is equal to identity. So determinant of a is equal to plus minus 1, which is not equal to 0, which implies the involuntary. Sorry, invertible. Okay, not equal to 0 आहे म्हणजेच काय आहे? इन्व्हर्टिबल तर आहे. ओके, आणि ए स्क्वेअर इज इक्वल टू ए मिळतंय. ए इंटू ए इज इक्वल टू आयडेंटिटी म्हणजे ए चा इन्व्हर्स कोण मिळतोय मला? तोच मिळतो ना. येस, ए चा इन्व्हर्स काय मिळतो? तोच मिळतो का? ठीक आहे. सो नाव द नेक्स्ट क्वेश्चन इज, ओके पुढच्या क्वेश्चनचा तुम्ही आन्सर द्यायचा आहे. अ मॅट्रिक्स कॅपिटल ए इज इन्व्होल्युटरी as well as orthogonal, then capital A is, okay, so the first option is skew symmetric, B आहे symmetric. okay, third option is singular, and D option is not invertible. ठीक आहे. अ मॅट्रिक्स विच इज इन्व्होल्युटरी ॲज वेल एज ऑर्थोगोनल. मग तो कोणता मॅट्रिक्स असतो सांगा बरं. एवढं तर लॉजिक कळायला पाहिजे. इन्व्होल्युटरी म्हणजे काय असतं आणि ऑर्थो म्हणजे काय असतं. प्रॉपर्टीज बघा सांगा मला काय असेल, कोणता ऑप्शन करेक्ट असेल. ए इज इन्व्होल्युटरी म्हणजे काय असेल? ए स्क्वेअर इज इक्वल टू आयडेंटिटी. सो ए इज ऑर्थोगोनल म्हणजे काय असेल? ए इंटू ए ट्रान्सपोज इज इक्वल टू आयडेंटिटी. ऑर्थोगोनल म्हणतोय ना, युनिटरी नाही. मग काय असेल? काय मिळेल? हे दोन्ही ऑब्झर्व करून काय काय प्रॉपर्टी काय मिळते का? सिमेट्रिक. ओके गुड. राईट हँड साइड इज सेम. सो ए स्क्वेअर इज इक्वल टू ए इंटू ए ट्रान्सपोज. ए कॅन्सल झाला. काय मिळतंय? ए इक्वल टू ए ट्रान्सपोज. दॅट इज सिमेट्रिक ना. मिळतंय का? सिमेट्रिक. सो द ऑप्शन बी इज करेक्ट. ठीक आहे. ओके, नील पोर्टन मॅट्राइसेस इन्व्हर्टिबल असतात का? नील पोर्टन मॅट्राइसेस इन्व्हर्टिबल असतात का? कारण की नील पोर्टन मॅट्रिक्सचा काय असतो? डिटर्मिनंट 0 असतो ना. सो नो नील पोर्टन मॅट्रिक्स इज इन्व्हर्टिबल since its determinant is 0. बरं ठीक आहे. एव्हरी ऑर्थोगोनल मॅट्रिक्स इज इन्व्हर्टिबल सांगू शकतो का? ऑर्थोगोनल मॅट्रिक्सचा डिटर्मिनंट काय असतो सांगा बरं. एव्हरी ऑर्थोगोनल मॅट्रिक्स इज इन्व्हर्टिबल and its inverse is transpose of a matrix. काय मिळतं? ए इंटू ए ट्रान्सपोज इज इक्वल टू आयडेंटिटी मिळतं. म्हणजे ए ट्रान्सपोज काय असतो आपला? तिथे इन्व्हर्स असतो. ठीक आहे. सो लेट अस टेक डिटर्मिनंट ऑफ ए इंटू ए ट्रान्सपोज इज इक्वल टू आयडेंटिटी. सो determinant of a into determinant of a transpose is equal to 1. So that is we get determinant of a square is equal to 1. So we get determinant of a is equal to plus minus 1, which is not equal to 0, which we get invertible. बरं ठीक आहे. आजचं लेक्चर आपण इथपर्यंतच थांबूयात. आजच्या लेक्चरमध्ये कुठे काही डाऊट आहे का बघा. असेल तर विचारा.